अनेक वर्षापासून आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ते आपल्या 22 गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र, या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान अकोले तालुक्याचे पूर्व आमदार आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब, या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले संगमनेरचे लोकप्रिय आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय अमोलदादा खताळ साहेब, या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालंधरजी बोर साहेब, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी PSC मंजूर झाली, त्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय शालिनीताई विखे पाटील मॅडम आणि त्यांच्यासोबत असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती आदरणीय कैलासभाई वागचौरे साहेब, आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराजे धुमाळ साहेब, पंचायत समितीचे उपसभापती आणि शिवसेनेचे नेते आदरणीय मारुतीभाऊ मेंगाळ, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनभाऊ दिनकर, आदरणीय सुवर्णाताई मेंगाळ, देवठाण गावच्या प्रथम नागरिक आदरणीय विजयाताई साने, सभेला उशीर झालाय, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, समोर बसलेल्या बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपण या प्रतीक्षेत होतो आणि या अगोदर बरीचशी विकास कामं आदरणीय विखे साहेबांच्या माध्यमातून या गावात झाली आणि आदरणीय विखे मॅडम आणि कैलासभाऊ वागचौरे आणि राजश्रीताई गुले मॅडम यांच्या माध्यमातून ही PSC मंजूर झाली। मला वाटतं कैलासभाऊ या ठिकाणी सूचक आहेत, राजश्रीताई गुले मॅडम सूचक आहे, आदरणीय ॲडव्होकेट अशोकभाऊ शेळके यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं, बाबांना विनंती आहे स्टेजवरती यावं, अगस्ती कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय अशोकभाऊ शेळके यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं। याही अगोदर बरेचसे रस्त्यांचे काम असतील, नागरी सुविधेचे काम असतील, जनसुविधेचे काम असतील, ठक्कर बाप्पाचे काम असतील, ही सगळी कामं आदरणीय विखे साहेबांच्या माध्यमातून या गावचे सरपंच, या गावचं शिष्टमंडळ भाऊ, आम्ही 2-3 महिन्यापूर्वी विखे साहेबांकडे गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांना जी कामे आम्ही दिले होते, आदरणीय सुजयदादा जेव्हा घरी आले होते त्यावेळेस त्यांनी जी कामं, ती सगळी कामं मंजूर झाली आणि त्या सगळ्या कामांचं या ठिकाणी लोकार्पण आपण करणार होतो, पण साहेबांना वेळ नाही, जाता जाता आपण लोकार्पण करणार आहे आणि काही कामांचं उद्घाटन आहे। या ठिकाणी देवठाण धोडक नदी रस्ता, याला 70 लाख रुपये आदरणीय वैभव भाऊंच्या आणि विखे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेले आहेत, त्याचं टेंडर पण झालंय, त्याचंही उद्घाटन थोड्या वेळाने होणार आहे। असे अनेक विकास काम आहेत, या ठिकाणी वेळ नसल्यामुळे मी जास्त बोलत नाही, परंतु साहेब कळकळीची एकच विनंती आहे, या ठिकाणी आमचा सबस्टेशनचा प्रश्न आहे। तुम्ही जेव्हा आम्ही तुमच्याकडे आलो होतो 1-1.5 महिन्यापूर्वी, या देवठाण ग्रामपंचायतची जागा विनामोबदला आम्ही त्यांना देतोय, विनामोबदला देत असताना गेले 4 वर्ष झाले आम्ही सातत्यानं त्या प्रतीक्षेत आहे। पहिली जागा तुकाराम मुरलीधर ग्रामपंचायतची जागा देत असतानाही बी नॉन फिजिबल जागा दाखवली, तुकाराम मुरलीधर सोनवणीची जागा घेतली, ती नॉन फिजिबल दाखवली, त्याच्यानंतर दगडू त्र्यंबक दराडेंची जागा दाखवली, ती नॉन फिजिबल दाखवली, त्यानंतर उमेश किशन डोंगरेची जागा दाखवली, ती नॉन फिजिबल दाखवली आणि आता जी पहिल्या वेळेस नॉन फिजिबल जागा दाखवली होती साहेब, सर्वे नंबर 259 ची, ती जागा आता फिजिबल दाखवली। ती जागा ग्रामपंचायत आहे आणि विना मोबदला आम्हाला 1 रुपयाची अपेक्षा नाही,
पण या परिसरातल्या लोकांची फक्त एवढीच एक अपेक्षा आहे, गेल्या 5 वर्षापासून लोक सातत्यानं तेवढी मागणी करत आहे आणि आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही CESCना फोन केला होता, त्याच्यानंतर सगळी माणसं इथं आली, आम्ही सगळी डॉक्युमेंट दिली. आमची फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे साहेब, या सगळ्या परिसराचा सगळ्यात ज्वलंत जिव्हाळ्याचा प्रश्न फक्त सबस्टेशनचा आहे आणि तो फक्त तुम्हीच करू शकता, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून कळकळीची विनंती आहे की साहेब तो सबस्टेशनचा प्रश्न तुम्ही मार्गी लावावा. यानंतर अडाळा नदीवर 2 पूल आहेत साहेब, 7 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी. शांतरा फोन चालू साहेबांचा. शांतरा या ठिकाणी पिंपरकिंडचा रस्ता महत्वाचा आहे. दोडक नदीच्या आता शाळेपर्यंतचा रस्त्याचा प्रश्न भाऊंच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. कातरवाडीचा रस्ता महत्वाचा आहे, काठोटवाडीचा रस्ता महत्वाचा आहे. मेंगळवाडीत मोठा सभामंडप एक पाहिजे. त्यानंतर गिरेवाडीचा रस्ता महत्वाचा आहे, गांगडवाडीचा रस्ता महत्वाचा आहे. खडकेवाडीला 10 लाख रुपये आता मेंगळ साहेबांच्या माध्यमातून दिले, परंतु तिथे अजून 20-30 लाख रुपयाची गरज आहे. गणेशखिंडीचा रस्ता हा महत्वाचा आहे. इकडे धबधबावाडीचा रस्ता आणि पूल महत्वाचा आहे. मादारीतला शेळके वस्तीतला पूल महत्वाचा आहे आणि हिवरगाव रोडचा जो 1 किलोमीटरचा राहिला तो कॉन्क्रीट रस्ता महत्वाचा आहे. पाटबंधारे वसाहतीचा कॉलनीकडे जाणारा तोही रस्ता महत्वाचा आहे. या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून अनेक स्ट्रीट लाईटसाठी 50-60 लाख रुपये साहेबांनी आपल्याला स्ट्रीट लाईटसाठी दिले. साहेब हा दुसरा एक महत्वाचा प्रश्न, या गावात वाघांनी हल्ले केले, तुमच्या हातून चेक वितरण झाला, आम्ही राहत्याला आलो होतो, दोन्ही चेक वितरण तुमच्या हातून झाले. पण साहेब 22/10/5 हल्ला झाला होता आणि गेल्या 11 दिवसापूर्वी पैसे मिळाले. फक्त मी कोणाची तक्रार करणार नाही, परंतु असे निर्दय आणि विकृत माणसं असतील. संगमनेर आरोग्य विभागाचा गुलेवाडी येथील डॉक्टर अविनाश आयर म्हणून माणूस आहे, माझ्याकडे त्याचे सगळ्या शूटिंग आहेत साहेब. अतिशय त्यांनी भयानक आम्हाला 2-3 महिने त्रास दिलाय. मी त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे देतो. आदरणीय सुजय दादांनी माझ्या घरून त्या डॉक्टरांना फोन केला होता, पण अतिशय उर्मट माणूस आहे, त्यांनी इतका त्रास दिला की आम्हाला. अविनाश आयर म्हणून मेडिकल ऑफिसर आहे संगमनेर गुरेवाडीचा, PM रिपोर्ट तो करतो, तो पोस्टमॉर्टमचा. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहे, मी दाखवणार नाही कारण जनतेत रोष वाढेल. मी तुम्हाला फक्त तो व्हिडिओ देणार आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि गेले 5-6 महिन्याचे पैसे आता आपले OSD साहेब सानप साहेब ते नागपूरला होते, 11/12/2025 पैसे चेक बाउन्स झाल्यानंतर मी सानप साहेबांना फोन केला, सानप साहेबांनी DFOला फोन केला वाटतं आणि मग त्याच दिवशी पैसे ट्रान्झॅक्शन झाले. म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती या डिपार्टमेंटमध्ये आहे. आम्हाला कोणाची तक्रार करायची नाही, परंतु इतका हॅरेसमेंट केलं. आणि त्यानंतर या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा मोठा प्रश्न आहे. तुमच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटसाठी 30-40 लाख रुपये दिलेले आहेत, परंतु गाव 35-36 हेक्टर क्षेत्रफळाचं गाव आहे आणि खूप अजून स्ट्रीट लाईटची गरज आहे. आमची विनंती आहे, वाघाचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावर आहे. 11 वाघ या ठिकाणी पकडलेत, 2 वाघ या ठिकाणी मेलेत. अजूनही खूप मोठ्या प्रमाणात वाघांचं प्रमाण या गावात आहे. आमची हात जोडून विनंती की आम्हाला स्ट्रीट लाईटसाठी थोडाफार फंड्स द्यावा. तुम्ही सगळी काही कामं केलेत, अजून भरपूर कामं आम्ही तुमच्या माध्यमातूनच पूर्ण होणार आहे. परंतु आमचा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न सबस्टेशन, 2 पूल आणि स्ट्रीट लाईट एवढं जर काम करा साहेब, एवढी कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी खूप सारे कामं आपण केलेत आणि आमचा एकच प्रश्न आहे, बाकीच्या इतर तालुक्यांमध्ये दिवसा लाईट आहे, इथं रात्रीची लाईट असते. MSCBचे अधिकारी इथे, आमच्या तालुक्यात दिवसा लाईट जर दिली तर फार बरं होईल अशी कळकळीची विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.